प्रश्न वगैरे काय दिला आपल्याला? 11,227 ही संख्या तुम्हाला ax वर्ग अधिक bx अधिक c च्या स्वरूपात लिहून तिचे अवयव पाडा, असा आपल्याला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. तुला काय करायचे? त्या संख्येचे अवयव त्या पद्धतीने पाडायचे आहेत. दिलेल्या प्रश्नाप्रमाणे तुम्हाला काय करायचे? त्या संख्येचे अवयव पाडायचे. संख्या काय आहे? संख्या आपल्याला प्रश्नामध्ये दिलेली आहे 11,227. संख्या आपल्याला दिलेली आहे 11,227. हिचा आपल्याला ax चा वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपामध्ये तुम्हाला त्या संख्येचे काय करायचे आहेत? अवयव पाडायचे. मग संख्या संक्षिप्त रूप जसं आपण चौथीला शिकलो किंवा आपण ते संक्षिप्त रूपामध्ये शिकलेलो आहोत, म्हणून संख्या मांडून घेऊ. 227 ही आपल्याला संख्या दिलेली आहे. मग पहिली संख्यावर किती शून्य ते आपल्याला बघायचे. संक्षिप्त रूप करू. 1 च्या नंतर जे सगळे शून्य मांडायचे 1 2 3 4 अधिक. आता याच्यावर किती शून्य आहेत? ते 2 शून्य आपल्याला जशाला तसे मांडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर मग 12 च्या नंतरच्या 2 संख्या अधिक 27 आपल्याकडे जशाला तसे. तुम्हाला ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपामध्ये ही संख्या तुम्हाला मांडायची आहे. मग आता संख्या मांडताना काय करायचंय? म्हणून एक गुणाकारामध्ये आपल्याकडे आलं 10,000, बरोबर. एक गुणाकारामध्ये आपल्याकडे किती आलं? 10,000. मग 12 प्लस 100 म्हणजे आपले किती होणार? 1200. 12 अधिक 100 हे झाले तुमचे 1200. आता राहिल्या फक्त तुमच्याकडे किती? 27 तुम्हाला काढायचं आहे. मग आपण अधिक केल्यानंतर इकडे 27 1 27 म्हणून 27 गुणाकारामध्ये एक आपल्याकडे जशाला तसा आलेला आहे. काय असते बघा, एक गुणाकारामध्ये या संख्येच्या वर्गाचं जर तुम्ही वर्ग संख्या जर घेतली तर 10,000 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तुम्हाला माहित आहे की 10,000 हा या संख्येचा वर्ग आहे. 1200 कोणत्या संख्येचा वर्ग आहे का ते तुम्हाला बघायचं. तर 1200 आपल्याकडे वर्ग कोणत्याही संख्येचा दिलेला नाही, परंतु अधिक 12 करून आपल्याला गुणाकारामध्ये 100 करता येतील. म्हणजे त्याचं 1200 उत्तर काढायला आपल्याला सोपं आहे. मग आता असं केल्यानंतर तुमच्याकडे राहिली कोणती संख्या? ही जिला आपण अधिक 27 1 27 केलं. आपल्याला सांगितले काय का तुम्हाला संख्या ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपामध्ये ती संख्या तुम्हाला मांडायची आहे. आता संख्या स्वरूपामध्ये मांडायची आहे आपल्याला माहित आहे. मग आपण त्याची तुलना करायची म्हणून मग आपण काय करायचं? सूत्र घ्यायचे. ax चा वर्ग अधिक bx अधिक c याच्याशी आपल्याला काय करायची? तुलना करायची आहे. काय करायची तुम्हाला? तिचं तुलना करायची. मग तुलना करताना त्या संख्येची आपल्याला किंमत यायला पाहिजे, कारण इथं x चा वर्ग आपल्याकडे दिलेला आहे. मग x चा वर्ग दिलाय म्हणून मग आपण इथं x चा वर्ग अधिक जशाला तशा संख्या तुमच्याकडे जे दिलेले आहेत त्या संख्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. आता अवयव आपल्याला पाडणं खूप गरजेचं आहे. मग आता भाग जर घालायचा असला तर 3 चौक 12 म्हणजे 4 येणार. 3 तर येणारच, कारण 3चा पाडा जर आपण 4 पर्यंत म्हणला तर 3 चौक 12 होतील, है का नाही? आणि मग आपल्याला x चा वर्ग दिलेला. मग 2 वर्ग संख्या तुम्हाला पूर्ण वर्ग संख्या घ्यायच्यात. आपण एक घेऊन 3 आणि एक घेऊ एक घेऊन 9 आणि एक घेऊ 3 अशा 2 वर्ग पूर्ण वर्ग संख्या तुम्हाला या ठिकाणी घ्यायच्या आहेत. मग राहिलाय काय तुमचा? अधिक 27 जशाला तसा. आता x च्या वर्गामधला एक x आपल्याकडे बाहेर येणार आहे, दुसरा x कुठं जाणार आहे? कंसामध्ये. मग अधिक 9 आपला जशाला तसा. आता x तिकडचा आपल्याकडे x शिल्लक राहिलेला आहे. मग आपण काय करू? मग हा अधिक 3 मधला अधिक 3 इकडं बाहेर आला. आता परत काय करायचं? गुणाकार असा करायचा का ह्या संख्येचे अवयव आपल्याला पाडता आले पाहिजेत, असा तुम्हाला त्या पद्धतीने गुणाकार करायचा आहे. गुणाकार करताना तुम्हाला
त्या संख्येचे काय करता आले पाहिजे, अवयव पाडता आले पाहिजे. मग आपण इकडे घेऊ अधिक 9x. आता 9 त्रिक किती, 27. आलं का. मग 9 किती, 9 3 किती, 12. म्हणजे आपल्याला ही एक संख्या सापडायली आणि ती एक संख्या सापडेल, दोघांचा गुणाकार. 9 त्रिक 27, 9 3 किती, 12. अशा प्रकारे आपल्याला त्या संख्येचे अवयव पाळायला येतात. मग आता काय करायचं तुम्हाला, हा x कंसाच्या बाहेरचा आणि हा 3 एक आणि इकडे राहिलेलं काय आहे, x अधिक 9, x अधिक 9 ही संख्या तुम्हाला कॉमन दिलेली आहे. मग काय करायचं काय आता, मग आपण काय करू, x एका कंसात घेऊ x अधिक 9 आणि दुसऱ्या कंसात घेऊ x अधिक 3. x चा वर्ग येणार, 9 आणि 3 चा गुणाकार जर तुम्ही केला तर ते गुणाकार 27 येणार. बेरीज केली तर बेरीज किती येणार आहे तुमची, 12 येणार आहे. आता काय करायचं तुम्हाला, ह्या समीकरण इथपर्यंत समजलं का बघा. आता याच्यात आपल्याला हा जो x आहे त्या x ची किंमत आपल्याला समीकरणामध्ये परत ठेवायची. x ची काय करायची तुम्हाला किंमत परत ठेवायची आहे. हा जो x आपण काढलेला आहे त्याची किंमत आपल्याला समीकरणामध्ये परत ठेवून द्यायची, जसे आला तशी. जे काय आपण शिकत आहोत त्या पद्धतीनुसार त्या x ची तुम्हाला किंमत आता रिटर्न करायची आहे. मग x ची किंमत वापस देताना आपल्याकडे 9 आणि 3 मध्ये काही बदल होणार आहे का, समजायले का तुम्हाला. मी अशा प्रकारे मांडलं, इथपर्यंत तुम्हाला अवयव पाडून दिले, जसं संक्षिप्त रूपामध्ये संख्येचं काढतो त्या पद्धतीने आहे. तुलना करायची होती वर्गासोबत, ती तुलना पण आपण केलेली आहे. इथपर्यंत आलं का सगळ्यांच्या लक्षात बघा. काही समस्या असेल तर 2 मिनिटात मला विचारून आपण पुढे कंटिन्यू वगैरे. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, x ची किंमत परत ठेवायची. x ची किंमत किती आली आपल्याकडं, 100 आपण काढली होती कारण त्या संख्येचं काय घेतलं पण वर्गमूळ, बरोबर. मग आता हा x आहे, याची किंमत काढायची आपल्याला 11,227 ह्या संख्या आपल्याकडे दिलेल्या आहेत. मग आता याची किंमत काढायची म्हणजे तुम्हाला नेमकं काय करायचं बाबा, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, x ची किंमत आहे म्हणून एका कंसात x ची किंमत येणार तुमच्या x + 9 आणि दुसऱ्या 100 अधिक 9 आणि दुसऱ्या कंसामध्ये येणार आहे 100 अधिक 3. म्हणजे एका ठिकाणी तुमच्या x ची किंमत काय यायला लागली तर आपल्याकडे किंमत यायली 109 आणि दुसरी किंमत काय यायला लागली 103. तुम्हाला सांगितलेलं होतं संख्या दिलेल्या आहेत त्या संख्येचे काय करायचे तुम्हाला अवयव पाडा. म्हणून मग आपण इथे लिहू संख्या किती दिली ती तुम्हाला 11,227 ची जी काय ही संख्या दिलेली आहे त्या संख्येचे तुम्हाला काय करायचं होतं अवयव पाडा. मग या संख्येचे अवयव तुमच्याकडे काय आले तर मग या संख्येचे अवयव आपल्याकडे काय काय आलेले आहे. पहिली संख्या आली ही जिला 109 मानलं, दुसरी संख्या आहे 103. हे आहेत अवयव 109 आणि 103 हे आहेत. अशा प्रकारचा प्रश्न असतो. तुम्हाला भीती खूप वाटते प्रश्न सोडवण्याची पण शक्यतो घाबरू नका. पुढचा प्रश्न पण असा सोपा आहे एकदम. कसा आहे तो एकदम सोपा आहे. तुमचं कन्फ्युजन फक्त इथं होते. असा 11,200 दिली तिचे x वर्ग अधिक bx वर्ग अशी तुलना करा. मग सूत्र घ्यायचं आहे. मग a ची किंमत मग b ची किंमत मग c ची संख्या बघा. कशा प्रकारे प्रश्न विचारलाय तुम्हाला. 100 प्रश्न सोडून गेलो मी. मग तुम्हाला असे किरकोळ प्रश्न सोडवता आले पाहिजे. आता पुढं आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे सोडवा. एक समीकरण दिलेलं आहे ते समीकरण आपल्याला पाहायचंय अशा प्रकारे. हा बोला काय. हा बर समजलं का. ठीक नसलं समजलं तरी अडचण नाही. आपल्याला कसल्याही प्रकारचा फिरून प्रश्न विचारला तरी उत्तर देता आलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे का तुम्हाला त्या प्रश्नाचं सोल्युशन करता आलं पाहिजे. ते येणं खूप गरजेचं आहे. बघा असा प्रश्न छोटा आहे. पुढचं पण असा प्रश्न मी तुम्हाला समजून दे उत्तर काढून देणार पण पुढं गोंधळ व्हायला नको. ओके.